नमस्कार. नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. मी रमेश विनायक जोशी. तर आज हा व्हिडिओ मी खास केला आहे. माझ्याबरोबर माझे गुरुवर्य रमेश जोशी सर आहेत. 1998 पासून ते कुरोपूरला जायला लागले. गेली अनेक पिढ्या त्यांची दत्त उपासना आहे. कुरोपूर पिठापूर आता अलीकडं महाराष्ट्रातल्या आणि बाहेरील भाविकांना समजू लागलं कुरोपूर काय पिठापूर काय. परंतु अजूनही बऱ्याच लोकांना कुरोपूरला काय पिठापूरला माहीत नाही. पिठापूर हे अत्यंत जागरूक स्थान आहे, कारण तिथं श्रीपाद वल्लभ अनेक वर्ष राहिले आणि ते कृष्णा नदीमध्ये गुप्त झाले. योगायोगाने परवा 9 आणि 10 नोव्हेंबरला गुरुद्वादशी आहे. श्रीपाद श्री वल्लभ गुप्त होण्याचा दिवस. वास्तविक पाहता हा व्हिडिओ फार अगोदर करायला पाहिजे होता, पण कार्य बाहुल्यामुळे शक्य झालं नाही. काल रात्रीच मी पिठापूरून आलो आणि तातडीने मी रमेश जोशी काकांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की गुरुद्वादशी निमित्त आपण श्रीपाद भक्तांना काहीतरी संदेश द्या. काय करायला पाहिजे, काय करायला नको, अनेक प्रश्न आहेत. ते मोठ्या स्वरूपामध्ये आपण नंतर यांची मुलाखत घेणार आहे. पण तातडीने गुरुद्वादशी 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. तर भाविक भक्तांना चांगला आशीर्वाद द्या. त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान यायलाच पाहिजे. काय प्रयत्न करायला पाहिजे हे थोडं सांगतील. कुरोपूरचं महत्त्व सांगतील. कारण 1998 सालापासून ते कुरोपूरला जातात. 2006ला माझी त्यांची भेट झाली, ओळख झाली आणि मला त्यांनी 2 वर्ष आग्रह केला की तुम्हालाही कुरोपूरला दत्त महाराजांनी यायला सांगितलं आहे. माझी 2 वर्ष वाया गेली. अखेर 2008ला त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा कुरोपूरला गेलो. अत्यंत कडक परीक्षा श्रीपाद श्री वल्लभांनी आमची पाहिली आणि काकांनाही वाटलं की मी परत येणार नाही. श्रीपादांना वाटलं मी परत येणार नाही. दुसऱ्या वेळेला गेल्यानंतर मग आमचे सगळे अभिषेक, पालखी, अमुक तमुक कार्यक्रम झाले. पहिल्या फेरीला एवढा पाऊस झाला, प्रत्यक्ष तिथले गुरुजी पण म्हटले की गेल्या 50 वर्षामध्ये मी असा पाऊस पाहिला नाही आणि अशी परिस्थिती पाहिली नाही. परंतु त्या दिवशी मला तिथं जाणवलं की आपण पुन्हा यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मी 125पेक्षा कमी जास्त कुरोपूरला जाऊन आलो. श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त व्हायलाच पाहिजे, कारण कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे. कलो श्रीपाद श्री वल्लभ. आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे. आणि माझ्याबरोबर जे माझे गुरुवर्य रमेश जोशी काका आहेत, अत्यंत साधी राहणे, अत्यंत विचारसरणी उत्तम, मनापासून उपासना. एखाद्या मुलाखतीमध्ये सगळं येणार आहे, तर अशा व्यक्तीला किंवा अशा व्यक्तीकडून जर आपण काही मार्गदर्शन घेतलं, तेही व्हिडिओद्वारे समक्ष भेटण्याचा शक्यतो कोणी प्रयत्न करू नये, कारण ते कायम उपासना करतात. का भेटायचं नाही, भेटणार का नाही ह्याचं सविस्तर मी नंतर सांगणार आहे, सविस्तर एका व्हिडिओमध्ये. पण आता अगदी गुरुद्वादशी 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना त्यांच्याकडून आशीर्वाद मिळावेत यासाठी मी त्यांना 2 प्रश्न विचारतो. ते भाविकांनी ऐकावेत आणि कुरोपूरचं सत्य जाणून घ्यावं. नमस्कार गुरु काका. गुरुद्वादशी म्हणजे नेमकं काय? गुरुद्वादशी हा दिवस म्हणजे की दत्त उपासना करणाऱ्या लोकांच्या मध्ये आयुष्यामध्ये फार मोठा महत्त्वाचा दिवस आहे. श्रीपाद श्री वल्लभ मनुष्य देहामध्ये जो अवतार घेतला दत्त महाराजांनी, तो श्रीपाद श्री वल्लभ. जन्म ठिकाण त्यांचं पिठापूर, आणखी कार्यक्षेत्र सगळं कुरोपूर आहे. तर कुरोपूरला आपण का महत्त्व जास्त द्यायचं, तर मनुष्यानी नाही पण स्वतः परमेश्वराने साधना केलेलं ठिकाण आहे, म्हणून कुरोपूरला जास्त महत्त्व आहे. मी आत्तापर्यंत जवळजवळ भारतातली सगळी क्षेत्र फिरलो आहे, पण कुरोपूरसारखं क्षेत्र कुठं दिसलं नाही, कुठं किंवा जाणवलंही नाही कुठंही. तर श्रीपाद श्री वल्लभनी 16 वर्ष पिठापूरमध्ये काढल्यानंतर 14 वर्ष तपश्चर्या सगळी कुरोपूर ठिकाणी केली आहे. ती कुरोपूर हे क्षेत्र असं आहे ते की कृष्णा नदीचे 2 भाग झालेले आहेत आणि पुढं भाग ते 2 एक झाले. मधला जो भाग जो राहिलेला असलेला तर त्याला कुरोपूर क्षेत्र म्हणतात, ते कुरकंडी म्हणतात तसं आहे. तर श्रीपाद श्री वल्लभांनी तिथं 14 वर्ष साधना केली. तर म्हणून त्या ठिकाणाला परमेश्वराने साधना केलेलं ठिकाण आहे, म्हणून त्या क्षेत्राला फार मोठं महत्त्व आहे. मग आता एवढा उत्सव होणार आहे परवा 9-10 तारखेला, मग आपण तिथं जाणार का नाही?
आणि मुख्य महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की गुरुद्वादशीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांनी कृष्णेमध्ये अदृश्य झाले, अवतार समाप्ती आहे त्यांची ती आहे. तर अवतार दुसरा अवतार घेण्या अगोदर त्यांनी काही बीज तिथं रोवलेली होती. एका स्त्रीला आशीर्वाद दिला होता की पुढच्या जन्मी मी तुझ्या पोटी अवतार घेईन आहे. तो नंतर लाड कारंजला नरसिंह सरस्वतींचा अवतार झाला. तो भाग ठीक आहे तसं आहे. पण गुरुद्वादशीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार तिथं समाप्त केल्यानंतर, कृष्णेत अदृश्य झाल्यानंतर, मी आयुष्यामध्ये आत्तापर्यंत हजारो वेळेला कुरोपूरला गेलेलो असे नाही. पण कुरोपूरला गुरुद्वादशीच्या दिवशी फक्त एक वेळेला गेलो आहे. कारण ज्या दिवशी स्वतः श्रीपादांनी अवतार समाप्त करणार त्या दिवशी आपण तिथं भेटायला त्यांना जाणं आपल्याला काही योग्य वाटायसारखं नाही. तसं आहे. मनाला आपल्या भावत नाही ते. म्हणजे तो विरह सहन होत नाही थोडक्यात. त्यांनी अवतार समाप्त करणार आणि आपण तिथं भेटायला जाणं हे आपल्याला मनाला भावत नाही. आपल्याला ही गोष्ट आहे ती. पण त्याकरता मी कसं आहे की गुरुद्वादशीच्या अगोदरच दर्शनाला जाऊन येतो श्रीपादांच्या आहे. त्यामुळं मनाला रुखरुख राहत नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की रमेश जोशी काका अनेक वेळा, असंख्य वेळा कुरोपूरला जाऊन आलेले आहेत. आणि ज्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ गुप्त होणार, आपल्या समोर ते पाण्यामध्ये अदृश्य रूपाने आपल्याला सोडून जाणार, हे अंतरात्म्याला कळतं. जो श्रीपादांवर मनापासून प्रेम करतो त्याला हे जाणवतं. 9-10 तारखेला तिथं 700-800 भक्तजण येतील, हजारो येतील भक्त. मी पण सुरुवातीला जात होतो. नंतर मलाही जाणवलं की आपण जाणं योग्य नाही, खरं जायलाच पाहिजे. पण महाराज म्हणतात मी तुझ्याकडे आहे. आणि ज्या दिवशी महाराज निघून जाणार, जो खरा भक्त असतो त्याला तो विरह सहन होत नाही, आतून जाणवतं. कारण 1-2दा मलाही जाणवलं होतं. मी नदी किनारी थांबलो होतो, बाकी अनेक भक्त मंदिरात बसले होते आणि तिथं दृश्य पाहिल्यानंतर एकांत वाटला. फक्त 2 पुजारी खाली ते छाटी घेऊन पाणी आणि तीर्थ आणण्यासाठी वर येत होते आणि ते संपूर्ण दृश्य पाहिलं. सगळा शुकशुकाट होता. त्यामुळं जायची इच्छा असती पण महाराज येऊ देत नाहीत. आणि नंतर मग मी आपल्या सोलापूरच्या घरामध्येच महाराजांची उपासना करतो. अगदी बरोबर. हां. आणि दुसरं म्हणजे आता या गुरुद्वादशीनिमित्त आपण श्रीपाद वल्लभांचे जे परमभक्त आहेत की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला कुरोपूर आणि पिठापूर माहिती करून दिलं, त्यांची माझी भेट झाल्यानंतर त्यांनी मला आग्रह केला की दत्त महाराजांचा आदेश आहे, त्याप्रमाणे मी जायला लागलो. त्यानंतर प्रचार केला. आता लाखो लोक भक्त येतात. तर आपल्याला घर बसल्या श्रीपाद वल्लभांच्या परवानगीनेच ते आपल्याला आशीर्वाद देतील. तेवढा आशीर्वाद आपण ऐकू. आणि यांची सविस्तर मुलाखत 2-3 भागामध्ये तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल खरोखर असे जे हिरे आहेत दत्त संप्रदायातले की खरोखर एक नाही लाखोपट ज्यांच्यावर कृपा झाली ते आज आपल्या समोर आहेत. पण ते गुप्त रूपाने म्हणजे लोकांपुढे पुढे येत नाहीत. पण त्यांना प्रसिद्धी नको असते. नाही तर असंख्य महाराज आले, एका रात्रीत गप्प झाले, 6 महिने त्यांचा गाजावाजा झाला, कोणा त्याचं नावही होत नाही. परंतु दत्त महाराजांना ह्यांच्या तोंडातून काहीतरी आपल्या भाविकांना सांगायचं असेल ते तर वेळच्या वेळी सांगूच. पण आज फक्त ते आपल्याला आशीर्वाद देतील. आशीर्वाद द्यावा असे मी जोशी काकांना विनंती करतो. आता गुरुद्वादशीच्या निमित्ताने म्हटलं तर सर्व दत्तभक्तांना आणि श्रीपाद श्रीवल्लभ उपासना करणाऱ्या लोकांना की पुढचं सगळं आयुष्य सगळं सुखाचं समाधानाचं जावं असा मी प्रार्थना करतो. तशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.